प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आपण लवकरच गुड फ्रायडे पाळणार आहोत. पण कधी विचार केला आहे की ज्या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रुसावर खेळले गेले तो दिवस चांगला म्हणजे गुड कसा असू शकतो? अनेकांना हा प्रश्न पडतो आणि हाच प्रश्न जो आपल्याला थेट सुवार्थेच्या केंद्रस्थानी घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. मी मॅन्युअल खिस्ती पुन्हा एकदा केवळ सत्य सुवार्थेच्या माध्यमातून आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन येत आहे, तो म्हणजे गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवार. प्रियांनो, मानवी दृष्टिकोनातून पाहिल्यास इतिहासातील तो शुक्रवार सर्वात भयानक, अन्यायकारक आणि अंधकारमय दिवस होता. परंतु देवाच्या नजरेमध्ये, देवाच्या सार्वभौम योजनेमध्ये तो दिवस मानव जातीसाठी सर्वात चांगला आणि महान असा ठरला गेला. बायबल सांगतो रोम 3:23 मध्ये की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. आपण सर्वजण आपल्या बंडखोरीमुळे देवाच्या न्याय, क्रोधास आणि शिक्षेस पात्र होतो. देव अत्यंत पवित्र आणि न्यायी असल्यामुळे तो पापाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पवित्र शास्त्रानुसार पापाची शिक्षा हे मरण आहे, जसं रोम 6:23 आपल्याला शिकवतो. आणि ह्याच भयानक वास्तवामध्ये गुड फ्रायडेचं खरं रहस्य आणि आनंद दडलेला आहे. देवाने आपल्या प्रेमापोटी आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठविला. प्रियांनो, येशूने देखील एक परिपूर्ण पापविरहित जीवन जगले जे आपण कधीही जगू शकत नव्हतो. काल्वरीच्या वधस्तंभावर जाण्याद्वारे येशूने केवळ मानवी कृतीचा सामना केला नाही, तर त्याने आपल्या लोकांच्या पापासाठी पित्याचा महाभयंकर क्रोध आणि शिक्षा स्वतःवर घेतली. तो आपला बदली प्रायश्चित्त झाला, आपल्या जागी तो उभा राहिला. ज्या सार्वकालिक शिक्षेपासून आणि नाशापासून आपल्याला मुक्त करायचे होते, त्या भयानक शिक्षेचं संपूर्ण ओझ देवाने ख्रिस्तावर लादले. येशूने आपल्या पापाचा भार स्वतःवर घेतला, ह्यासाठी की आपल्याला त्याचं नीतिमत्व प्राप्त व्हावे. यशाने त्याच्या लिखाणामध्ये शेकडो वर्षापूर्वी त्या भविष्यवाणी लिहून ठेवलेला आहे. येशूने जेव्हा वधस्तंभावर आपले शेवटचे शब्द उच्चारले की पूर्ण झाले आहे, तेव्हा तो केवळ आपल्या जगिक आयुष्याचा शेवट सांगत नव्हता, तर प्रियांनो संपूर्ण विश्वात विजयाची घोषणा करत होता. पापाचं संपूर्ण कर्ज फेडलं गेलं आहे आणि देवाचा न्याय पूर्णपणे समाधानी झाला आहे. म्हणूनच प्रियांनो, हा शुक्रवार उत्तम खऱ्या अर्थाने आहे. ख्रिस्ताच्या या महान बलिदानाचे स्मरण करत असताना आज आपण केवळ दुःखाने नाही, तर अत्यंत कृतज्ञतेने आणि नम्रतेने त्या वधस्तंभाकडे पाहूया. कारण गुड फ्रायडे आपल्याला आठवण करून देतो की जिथे माणसाचं सर्वात मोठं पाप घडलं, तिथेच देवाच्या सर्वात महान कृपेचा उदय झाला. म्हणून निराश होऊन थांबण्याची गरज नाही. प्रियांनो, वधस्तंभाकडे पाहत असताना आपले डोळे पाणवतात, कारण ते लाकूड आणि खिळे आपल्याला आपल्या पापांची आठवण करून देतात. पण त्याहून अधिक ते आपल्याला देवाच्या अथांग व अपरिवर्तनीय प्रीतीची जाणीव करून देतात. गुड फ्रायडेच्या दिवशी आपण केवळ इतिहासातील एका घटनेचं स्मरण करत नाही, तर